वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट याच्यामधील 1 मार्च पीवायक्यू झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 1 मार्च जे पीवायक्यू आहे पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला 1 मार्चच्या पीवायक्यू. बघा, या 1 मार्च मध्ये पहिला क्वेश्चन विचारला तुम्हाला. ऍट द डिस्ट्रिक्ट लेवल डॅश डॅश इज रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट अँड द इम्प्लिमेंटेशन ऑफ द रिहॅबिलिटेशन स्कीम. आता तुम्हाला म्हटलंय डिस्ट्रिक्ट लेवल काय, जिल्हा लेवलवरती कोण असतं पूर्णपणे. मग तुम्हाला म्हटलंय कलेक्टर, तहसीलदार, एज्युकेशन ऑफिसर, चीफ एज्युकेशन ऑफिसर. आता बघा, कलेक्टर हे बरोबर सर्वप्रथम राहणार आहे. आता बाकीचे ऑप्शन कट कसे करायचे बघा. तहसीलदार आहे तालुका लेवलवरती असा. एज्युकेशन ऑफिसर यांचा काही संबंध नसतो. चीफ एज्युकेशन ऑफिसर सीओ कोणतं नगरपंचायतच्या लेवलवरचे असतात. म्हणजे थोडक्यात तालुका लेवलचेच असतात. त्यामुळे कोणतं आपल्या डिस्ट्रिक्ट लेवल विचारलंय मग कलेक्टर 100% नाही. ठीक आहे, कलेक्टर करेक्ट आन्सर. केव्हा विचारलाय आपला हा क्वेश्चन? जुलै 2025 मध्ये. दुसरा क्वेश्चन, व्होल्केनो इज अ डॅश डिझास्टर. आता व्होल्केनो कोणाचा डिझास्टर आहे? हा जिओलॉजिकल डिझास्टर आहे. मग बघा, पहिला आहे सोशल. सोशलचा काही संबंध नाही. पॉलिटिकल तो काही पण संबंध नाही. बायोलॉजिकल किंवा जिओलॉजिकल. आता बायोलॉजिकल म्हणजे काय? हा व्हायरस नाही, हा कोणता पूर्णपणे बॅक्टेरिया वगैरे नाही, कोणता व्होल्केनो. त्यामुळे कोणतं जिओलॉजिकल डिझास्टर हे आपलं परफेक्ट आन्सर आहे. केव्हा विचारला आपला? मार्च 22 ला क्वेश्चन विचारलाय. त्यानंतर तिसरा, डॅश इज अ मॅनमेड डिझास्टर. आता हा मॅनमेड डिझास्टर आहे कोणता? अर्थक्वेक आहे का? नाही. फ्लड, पूर येणं हा आहे का? नाही. मेट्रॉइड हे आहे का? नाही. लिकेज ऑफ टॉक्सिक गॅसेस, येस. लिकेज ऑफ टॉक्सिक गॅसेस हा काय आहे? मॅनमेड डिझास्टर म्हणजे काय? मानवाच्या आधिपत्याखाली किंवा मानवाच्या चुकीमुळे हा डिझास्टर झाला किंवा ही आपत्ती आली. मग कोणती? अर्थक्वेक तर येत नाही, फ्लड नाही, मेट्रॉइड नाही, लिकेज ऑफ टॉक्सिक गॅसेस. टॉक्सिक गॅसेसचा लिकेज माणसाच्या चुकीमुळे होऊ शकतं. ठीक आहे, जुलै 2019 चा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. बघा, 4 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हटले ते? राईट एनी वन एक्झाम्पल ऑफ नॅचरल डिझास्टर. नॅचरल डिझास्टरचं एक एक्झाम्पल तुम्हाला विचारलंय. एकच विचारलं मी तुम्हाला 2-3 दिले. अर्थक्वेक आहे, अर्थक्वेक आहे, भूकंप येणं, त्यानंतर पूर वगैरे येणं, सायक्लोन येणं, पूर्णपणे चक्रीवादळ, सुनामी आहे आणि व्हॉल्केनो आहे. हे कशाचे एक्झाम्पल आहे? नॅचरल डिझास्टरचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन, फाइंड ऑड वन आउट. आता वेगळा घटक ओळखा. बघा, अर्थक्वेक, फ्लडिंग, सुनामी आणि वार. आता अर्थक्वेक झाला, फ्लडिंग झाला, सुनामी झाला, हे काय पूर्णपणे नॅचरल डिझास्टर आहे. आता वार कोणता? मॅनमेड डिझास्टर आहे. म्हणजे माणसाच्या चुकीमुळे होत असतो किंवा मानवनिर्मित आहे. म्हणून वार काय त्याचं? ऑड वन आउट आहे. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? वार हे आपलं करेक्ट आन्सर आहे. मला 7 नंबरचा क्वेश्चन विचारलाय. काय म्हटले इथे? राईट एनी टू एक्झाम्पल ऑफ मॅन मेड डिझास्टर. मानवनिर्मित डिझास्टर म्हणजे काय? आपत्ती कोणती आहे? मग आपण ऑलरेडी बघितलं, वार बघितलं आणि लिकेज ऑफ टॉक्सिक गॅसेस. हे दोन्ही काय आहे? मॅनमेड डिझास्टर आहे. म्हणजे माणसाच्या कारणामुळे किंवा माणसाच्या चुकीमुळे ही डिझास्टर किंवा आपत्ती होत असते. केव्हाचा क्वेश्चन? हा ऑक्टोबर 2021 चा क्वेश्चन आहे. वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट याच्यामधील 2 मार्च पीवायक्यू झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 2 मार्चच्या पीवायक्यू ला. आणि हो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 मार्चच्या पीवायक्यू चे आन्सर पूर्णपणे समजावून सांगणार आहेत. चला सुरुवात करूया 2 मार्चच्या पीवायक्यूच्या क्वेश्चन. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हटले ते? स्टेट एनी 4 ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटचे तुम्हाला 4 ऑब्जेक्टिव्ह विचारले. आता बघा, हा क्वेश्चन किती महत्वाचा आहे. जुलै 25, जुलै 24, जुलै 23, मार्च 23, मार्च 19. जवळपास हे 3 आणि 2 5 एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलाय. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? उद्दिष्ट काय? डिझास्टर मॅनेजमेंट याचे उद्दिष्ट काय हे विचारलं तुम्हाला. मग पहिलं काय म्हटलं इथं? मिनिमाइज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजे कमीत कमी लॉस झाला पाहिजे लाईफ आणि प्रॉपर्टीचा, हे उद्दिष्ट आहे. त्यानंतर दुसरं, प्रोव्हाइड प्रमोट रेस्क्यू रिलीफ अँड द मेडिकल हेल्प. आता आपण जे रेस्क्यू टीम जे आहेत म्हणजे माणसाला वाचवणं वगैरे असेल, लोकांच्या वेदना कमी करणं वगैरे असेल, मेडिकल हेल्प पोहोचणं असेल, हे ऑब्जेक्टिव्ह आहे दुसरं. तिसरं, रिहॅबिलिटेशन इन द रिसेटलमेंट ऑफ द अफेक्टेड पीपल. आता जे पूर्णपणे लोकांना स्थलांतरित करणं, रिसेटलमेंट करणं अफेक्टेड पीपलला, म्हणजे ज्यांना पूर्णपणे त्रास झाला त्याचा, हे उद्दिष्ट आहे त्याचा. रिड्यूस डिझास्टर रिस्क थ्रू द प्रिपेअरनेस अँड द अवेअरनेस. म्हणजे जनजागृती करून पूर्णपणे प्रिपेअर राहून तयारी वगैरे करून डिझास्टर जो आहे पूर्णपणे आपत्ती जे आहेत त्याचा जो धोका आहे कमीत कमी करणं, हे कोणतं उद्दिष्ट आहे. पहिलं, कमीत कमी लॉस झाला पाहिजे, लोकांना पूर्ण प्रॉपर रेस्क्यू केलं पाहिजे, वाचवता आलं पाहिजे, मेडिकल हेल्प पोहोचली पाहिजे, लोकांना स्थलांतर केलं पाहिजे, लोकांना रिसेटलमेंट अफेक्टेड पीपलला परत स्थलांतर करून आपण त्यांना प्रॉपर प्लेस दिली पाहिजे. आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा रेस्क्यू करून पूर्णपणे म्हणजे प्रिपेअरनेस राहून अवेअरनेस क्रिएट करून जनजागृती करून लोकांना आपण त्यांना वाचवता आलं पाहिजे किंवा त्यांना जनजागृत केलं पाहिजे. हे कोणते ऑब्जेक्टिव्ह आहे 4.
डिझास्टर मॅनेजमेंटची. तुम्ही अजून पण लिहू शकता ते. बघा पुढचा क्वेश्चन आहे काय म्हटलं इथे, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट एनी टू इफेक्ट्स ऑफ दिस डिझास्टर. आता हे काय म्हणतं तुम्हाला फ्लड वगैरे आलेलं आहे. फ्लड म्हणजे काय, पूर वगैरे आलेलं आहे. आता पुराचं जे पाणी वगैरे आहे ते पाणी गावामध्ये शिरून कोणतं अफेक्ट झालेलं आहे. आता दुसरं कोणता ट्रेनचं आहे ते पण तुम्हाला डिझास्टर म्हणजे फ्लड वगैरे आलेलं आहे. केव्हा विचारलाय, मार्च 25 क्वेश्चन विचारलं बघा. काय म्हटलं इथे, आता आन्सर बघा त्याचं, लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी ड्यू टू सबमर्ज ऑफ हाऊस रोड्स अँड रेल्वेज. आता हा डिझास्टर कोणता आहे, फ्लडिंग आहे. त्यामुळे लाईफचे लॉस होऊ शकतं, प्रॉपर्टीचा लॉस होऊ शकतो, किंवा काही काही पूर्णपणे जागा आहे त्या पाण्याखाली जाऊ शकतात. हाऊसेस आहे, रोड वगैरे आहे, रेल्वेज आहे. त्यानंतर स्प्रेड ऑफ डिसीज अँड डिस्पर्शन ऑफ द ट्रान्सपोर्ट इन द डेली लाईफ. आता म्हणजे जर डिसीज स्प्रेड होऊ शकतात म्हणजे जे आजार वगैरे आहे, आजारपासून धोका वगैरे असतो. आता ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जी आहेत ती पूर्णपणे डिस्टर्ब झाली आहे, हे त्या तुम्हाला पिक्चरवरून समजते. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 मधला, जुलै 2024 चा क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड कम्प्लीट द टेबल. आता हे तुम्हाला डायग्राम ऑब्झर्व करायची, ही एक आहे आणि ही एक आहे. आता पहिलं कोणतं आहे, अर्थक्वेक आहे, दुसरं कोणतं आहे, स्नेक बाईट वगैरे आहे. आता यात तुम्हाला एक टेबल दिलंय, म्हणजे हा टेबल आहे, टेस्ट आहे, अर्थक्वेक आहे, प्रिकॉशन आहे, हे तुम्हाला दिलं होतं. पण तुम्हाला दोन काय द्यायचे, प्रिकॉशन मेजर जे आहे ते लिहायचे होते, प्रिकॉशन. आता हा टेस्ट कोणता आहे, अर्थक्वेक आहे. मग याची काळजी काय घेतली पाहिजे बघा. जेव्हा तुम्हाला वाटलं की अर्थक्वेक वगैरे येतोय, पण त्यावेळेस आपला जो टेबल आहे, टेबल खाली पूर्णपणे आपण आसरा घेतला पाहिजे बघा. टेक शेल्टर अंडर द स्ट्रॉंग टेबल डेस्क ड्युरिंग द अर्थक्वेक. जेव्हा पूर्णपणे अर्थक्वेक तुम्हाला असं वाटतं भूकंपाचा धक्का वगैरे बसतोय, अशा वेळेस जो स्ट्रॉंग टेबल वगैरे असतो किंवा डेस्क वगैरे आहे, त्याच्या खाली जे आहे ते आपल्याला सुरक्षित करायचे. ठीक आहे. डू नॉट यूज लिफ्ट. त्यावेळेस आपण जर रो हाऊस मध्ये राहत असाल पूर्णपणे तर ठीक आहे, नाही तर मग त्यावेळेस आपण मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये राहतोय, अशा वेळेस लिफ्टचा वापर करायचा नाही. ठीक आहे. डू नॉट यूज लिफ्ट, मूव्ह अप अँड ओपन द सेफ प्लेस आफ्टर द शेकिंग स्टॉप. मग तुम्ही अशा जागेवर राहायचं, पण जो जागा पूर्णपणे सेफ असेल अशा जागेवर जाऊन थांबायचं वगैरे आहे. त्यानंतर हे आहे स्नेक बाईट. स्नेक बाईटने प्रायमरी स्टेज कोणती बघा, कीप द पर्सन काल्म अँड डू नॉट अलाउ हिम हर टू रन ऑर वॉक फास्ट. आता ज्या पर्सनला स्नेक बाईट झाले म्हणजे साप वगैरे चावलाय, साप चावल्यानंतर अशा पर्सनला कोणतापर्यंत शांत करायचंय, त्या माणसाला पूर्णपणे फास्ट किंवा पूर्णपणे तो पडेल असे तुम्ही पूर्णपणे थांबवायचे. तो माणूस पळाला पण नाही पाहिजे पूर्णपणे, किंवा साप चावलाय पूर्णपणे तो एकदम बेदरल्यागत पळत सुटलाय असं चालणार नाही. त्या माणसाला एकदम शांत करायचंय आणि तो पूर्णपणे फास्ट चालला पण नाही पाहिजे आणि पळाला पण नाही पाहिजे, हे आपण बघायचं. आणि त्या माणसाला जास्तीत जास्त लवकर मेडिकल हेल्प कशी पोहोचल हे तुम्हाला बघायचंय. मग तुम्हाला प्रायमरी स्टेज तुम्ही सांगू शकतात आणि प्रिकॉशन इथं डिझास्टर मॅनेजमेंट अर्थक्वेकचं हे पण तुम्ही लिहू शकता. तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. 4 नंबरचा क्वेश्चन बघा, राईट एनी 4 इम्पॉर्टंट फॅक्ट्स विच मस्ट बी थ्रू ओव्हरवेल कन्सिडरिंग द स्कोप ऑफ रेस्ट. आता अशा कोणत्या 4 गोष्टी वगैरे ज्या आहेत कोणत्या रेस्टरच्या वेळेस आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. ठीक आहे. पहिलं बघा, टाइप ऑफ इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर, म्हणजे त्याची इंटेन्सिटी तीव्रता किती डिझास्टरची, म्हणजे परिणाम किती करू शकतो डिझास्टर वगैरे आपत्ती. दुसरं, एरिया अफेक्टेड अँड द पॉप्युलेशन ॲट रिस्क, म्हणजे एरिया किती अफेक्ट होते, पॉप्युलेशन रिस्क वगैरे किती आहे, परिणाम किती होऊ शकतात हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर लॉस ऑफ लाईफ, आता लाईफ किती लॉस होऊ शकते, प्रॉपर्टी ऑफ डॅमेज टू इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, आपण जे भौतिक सुविधा केल्या, घर वगैरे बांधले किंवा बिल्डिंग वगैरे आहे, याचं कितपत डॅमेज होऊ शकतं हे बघायचे. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस अँड रेस्क्यू रिलीफ फॅसिलिटीज, मेडिकल हेल्प असेल, ट्रान्सपोर्ट असेल, कम्युनिकेशन असेल, ते किती अवेलेबल आहे हे आपल्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा डिझास्टर येईल त्याच्या अगोदर आपल्याकडे काय काय गोष्टी असणं महत्वाचं आहे, किंवा डिझास्टर झाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींचं पहिल्यांदा प्रायोरिटी गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला विचारलंय. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 5 नंबरचा. काय म्हटले इथे, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द मॉक ड्रिल. आता मॉक ड्रिल म्हणजे काय, आता मॉक ड्रिल म्हणजे काय असतं, जर जेव्हा एखादी रेस्ट येईल ना, भूकंप येणार आहे, आग लागणार वगैरे आहे किंवा आग लागली, अशा वेळेस काय करावं त्याच्यासाठी ऑलरेडी आपण प्रिपेअरनेस जो करतो ना, त्याला आपण मॉक ड्रिल्स म्हणतो. आता शाळांमध्ये कॉलेजांमध्ये जर एखाद्या वेळेस भूकंप वगैरे आला किंवा एखाद्या वेळेस आग वगैरे लागली, फायर वगैरे झाली, तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी कसं वाचावं यासाठी कोणतं डॅश मॅनेजमेंट जी टीम आहे ती पूर्णपणे तुम्हाला पोरांना एक्सप्लेन करते की तुम्ही या कंडिशन मधून कसं सर्व्हाइव्ह व्हायचं किंवा कसं बाहेर पडायचं, कसं रेस्क्यू करायचं त्यांना. मग तुम्हाला त्याचे एक्झाम्पल विचारले. ऑक्टोबर 21 चा क्वेश्चन आहे हा. बघा, मॉक ड्रिल. A mock drill is a practice exercise carried out to train people how to respond during the disaster of emergency situation. म्हणजे एखाद्या वेळेस इमर्जन्सी सिच्युएशन आली
तर त्यावेळेस रिस्क कसं करायचं, पूर्णपणे रिस्पॉन्ड कसं करायचं, लोकांना ट्रेन कसं करायचं हे तुम्हाला म्हटले. त्याला काय म्हणतो आपण मॉक ड्रिल. इट हेल्प्स टू चेक प्रिपेअर्डनेस. मग आपण काय करतोय, प्रिपेअर्डनेस म्हणजे तयारी आहे की नाही आपण ते चेक करतोय. कोऑर्डिनेशन अँड रिस्पॉन्स टाइम ऑफ पीपल अँड ऑथॉरिटीज. अशा वेळेस कोणतं आपलं कोऑर्डिनेशन समन्वय आहे की नाही, आपण रिस्पॉन्स कसं करतोय लोकांशी, किंवा ऑथॉरिटीज कसं रिस्पॉन्स करतायत, असं या माहीत असणं गरजेचं आहे. त्याला आपण मॉक ड्रिल असं म्हणतोय. म्हणजे थोडक्यात एखादा भूकंप, आग वगैरे यांच्या अगोदर आपण प्रिपेअर्डनेस कसं राहावं, ऑथॉरिटी जे आहेत पूर्णपणे जे आपल्याकडं वरिष्ठ लोक वगैरे आहेत ते आपल्याकडं म्हणजे त्या गोष्टीला आपला प्रतिकार कसं करतील पूर्णपणे, किंवा आपली मदत कशी करतील, हे आपल्याला बघायचं आहे. त्याला काय म्हणतो आपण, ते प्रिपेअर्ड आहे की नाही, पूर्णपणे तयारीत आहे की नाही, हे बघण्यासाठी काय करतो आपण, मॉक ड्रिल नावाचे प्रिपेअर्डनेस जे आहेत ते आपण शाळा कॉलेजमध्ये आखून ठेवतो. मग आता एक्झाम्पल बघा काय त्याचे. Earthquake mock drill in school, student practice drop, cover and hold. मग तुम्हाला म्हटलं शाळेमध्ये जर प्रॅक्टिस केली, कोणतं ड्रॉप करायचंय, कव्हर करायचंय, होल्ड करायचंय, अशा गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे. ठीक आहे. फायर मॉक ड्रिल इन द बिल्डिंग, फॅक्टरी, पीपल काय करतात, प्रॅक्टिस करतात सेफ इव्हॅक्युएशन. म्हणजे जर आग वगैरे लागली त्यावेळेस म्हणजे लोकांनी कसं रिस्पॉन्ड केलं पाहिजे, हे त्या बघू शकतो आपण. फ्लड इव्हॅक्युएशन मॉक ड्रिल इन विलेज, किंवा गावामध्ये एखाद्या भूकंप, पूर वगैरे आलाय तर पुराच्या वेळेस लोकांनी कसं अलर्ट राहिले पाहिजे, कशी मदत केली पाहिजे, हे तुम्हाला म्हटले. केमिकल लिकेज इमर्जन्सी ड्रिल इन द इंडस्ट्रीज. आता इंडस्ट्री फील्डमध्ये जर केमिकल लिकेज झालं अशा वेळेस कसं रिस्पॉन्स करायचं हे तुम्हाला दिलं नाही. मग तुम्हाला भूकंप आला तर काय करायचं, त्यानंतर आग लागली तर काय करायचं, परत पूर्णपणे पूर आला तर गावातले लोक कसे रिस्पॉन्स करतील, परत केमिकल लिकेज झालं इंडस्ट्रीमध्ये तेव्हा काय करायचं म्हणजे सिच्युएशन मध्ये. तर यात तुम्हाला काय दिलं आहे, एक्झाम्पल दिलं आहे. म्हणजे मॉक ड्रिल म्हणजे काय आणि त्याचे व्हेरियस एक्झाम्पल. 6 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, काय म्हटले तर फर्स्ट ऍड ट्रेनिंग इज इसेन्शियल वाय. आता जे आपल्या प्रथम चरपेटी जे असते कोणतं, त्याच्यामध्ये ती ट्रेनिंग जे आहे वापरायचं कसं, हे इसेन्शियल आहे का, आणि का बरं इसेन्शियल हे तुम्हाला विचारले. आता बघा, फर्स्ट ऍड ट्रेनिंग इज इसेन्शियल बिकॉज इट इज हेल्प टू गिव्ह इमिजिएट अँड द करेक्ट हेल्प टू इंजुअर पर्सन बिफोर मेडिकल हेल्प अराइव्स. म्हणजे ज्या माणसाला फर्स्ट एड कसं वापरावे माहिती जर नसेल, एखाद्या माणसाला दुखापत झाल्यानंतर त्याला काय काय वापरावं, नेमकं कोणती मेडिसिन वगैरे द्यावी, किंवा काय उपचार करावे, हे कोणतं हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या अगोदर त्या माणसाला काय केलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक माणसाला मेडिकल याच्यामध्ये फर्स्ट एड कसं वापरावं याची ट्रेनिंग महत्वाची आहे. दुसरं, इट प्रिव्हेंट द कंडिशन फ्रॉम द बिकमिंग वर्स अँड द रिड्युसेस कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे ज्या माणसाला दुखापत वगैरे झाली कोणतं, अशा वेळेस कोणतं प्रिव्हेंट करू शकतो आपण, काळजी घेऊ शकतो त्या माणसाची, कोणतं वर्स सिच्युएशन कंडिशन किंवा कॉम्प्लेक्स सिच्युएशन होण्याच्या अगोदर. जर जास्त जखम झाली असेल, पूर्णपणे ब्लिडिंग वगैरे होत असेल, अशा वेळेस कॉटन वगैरे असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टर वगैरे असेल, जखम स्वच्छ वगैरे करणं वगैरे असेल. आता ही कंडिशन जी आहे कोणत्या लोकांना माहित असणं गरजेचं आहे. किंवा त्याला बँडेज कसं वगैरे बांधावं, ती कॉटनची जी स्लिप वगैरे कसं अप्लाय करायचं, त्याला मलम वगैरे कोणतं अप्लाय करायला झाल्यानंतर, फायनल हे त्या माणसाला कळलं पाहिजे. ठीक आहे. इट कॅन सेव्ह लाईफ इन इमर्जन्सीज लाईक ब्लिडिंग, बर्न्स, फ्रॅक्चर्स, स्नेक बाईट एक्सेट्रा. मग जर इमर्जन्सी सिच्युएशन असेल, कोणतं आपत्कालीन परिस्थिती असेल, अशा वेळेस ब्लिडिंग होत असेल, रक्तवात असेल, एक वेळेस माणूस जळाला असेल एखादा, किंवा फ्रॅक्चर झाला असेल, किंवा साप चावला असेल, अशा कंडिशन मध्ये काय करावं हे त्या व्यक्तीला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे फर्स्ट एड मध्ये जे पूर्णपणे साहित्य आहे, ते कसे वापरावे याची ट्रेनिंग प्रत्येकाला असणं महत्वाचं आहे. हे बरोबर आहे. पुढचा लास्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा, 2 मार्क्स मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. काय म्हटले इथे, बाय ऑब्झर्विंग द गिव्हन पिक्चर राईट इन टू इफेक्ट्स ऑफ दिस टेस्ट. आता ह्या पूर्णपणे पिक्चरला ऑब्झर्व करून तुम्हाला काय द्यायचे, दोन इफेक्ट लिहायचे, परिणाम काय होतील. आता हा ट्रेन ऍक्सिडेंट आहे बघा. आन्सर काय म्हटलं मग, लॉस ऑफ ह्युमन लाईफ अँड इंजुरीज. ह्युमन लाईफचा लॉस होऊ शकतो आणि इंजुरीज मध्ये काय दुखापत होऊ शकते. मेनी पॅसेंजर मे गेट इंजुर ऑर द किल्ड. आता या ट्रेन ऍक्सिडेंट झाल्यानंतर कोणत्या भरपूर सारे माणसं मरतील सुद्धा, किल होतील, किंवा काही माणसाला दुखापत होईल, हे होऊ शकतं. दुसरं, डॅमेज टू प्रॉपर्टी अँड द ट्रान्सपोर्ट सिस्टम. आता ट्रान्सपोर्ट सिस्टम जे आहे ते डॅमेज होऊ शकते. बरोबर, आपल्या प्रॉपर्टी जे आहे ते प्रॉपर्टी लॉस होऊ शकतो. समजा फॉर एक्झाम्पल ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला, ट्रेनचे डबे असतील, त्यांच्या काचा वगैरे असतील, फॅन वगैरे असतील, किंवा रोड वगैरे आहे, पूर्ण ब्लॉकेज वगैरे होतील. कोणतं, त्यामुळे ट्रान्सपोर्ट सिस्टम जे आहेत आणि प्रॉपर्टी जे आहेत ते डॅमेज करू शकते. बघा, ट्रेन ट्रॅक्स कोणता अँड नियर बाय प्रॉपर्टी गेट डॅमेज. ट्रेन असेल तर शेजारचे ट्रॅक वगैरे असतील, शेजारची प्रॉपर्टी वगैरे असेल ती डॅमेज होऊ शकते. रेल सर्व्हिस आर डिस्टर्ब. रेल सर्व्हिस पण काय होऊ शकते, डिस्टर्ब होऊ शकते, हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्हाला जस्ट मॅनेजमेंट चॅप्टर एकदम सोपं आहे. याच्यावर तुम्हाला जेवढे पण क्वेश्चन विचारले ना, एकदम पूर्णपणे सिंपल सिंपल विचारले. ठीक आहे. मार्च 20चा क्वेश्चन आहे. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला अवघड वाटणारा टॉपिक मला सांगा, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवून मदत करू शकतो.
वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट याच्यामधील 3 मार्चचे PYQ झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 मार्चचे PYQ जे आहेत पूर्णपणे समजून सांगणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 3 मार्चच्या PYQ ला. आता बघा, क्वेश्चन 3 मधला आपला पहिला क्वेश्चन काय म्हटले इथे, जुलै 2025 चा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ डिझास्टर अँड द राईट रिसिपिएंट्स. तुम्हाला म्हटलं डिझास्टरचा टाइप्स कोणता आहे? टेररिझम आहे, फॉरेस्ट फायर आहे आणि थेफ्ट वगैरे आहे. म्हणजे चोरी असेल, जंगलामध्ये आग लागणं असतं आणि कोणता टेररिझम, कोणतं दहशतवाद वगैरे असेल. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला टाइप्स ओळखायचा कोणता आहे तो. आता टेररिझम जो आहे कोणता मॅनमेड डिझास्टर आहे. कोणता इफेक्ट काय होईल मग त्याचा? लॉस ऑफ ह्युमन लाईव्ह अँड प्रॉपर्टी. फिअर म्हणजे काय आपलं घाबरणं वगैरे असेल. इन्सिक्युरिटी म्हणजे पूर्णपणे आपल्याकडे इन्सिक्युरिटी वगैरे असेल. म्हणजे थोडक्यात आपली लाईफ सिक्युअर नाही. ठीक आहे, इन सोसायटी आपण म्हणू शकतो. टेररिझम म्हणजे दहशतवाद जे आहेत. म्हणजे दहशतवाद जर असला पूर्णपणे माणसं घाबरतात, आपली लाईफ सिक्युअर नाही, आपण सुरक्षित नाही असं वाटतं माणसाला. ठीक आहे, हे तुम्हाला कोणतं टेररिझम मुळे होऊ शकतं. हा कोणता आहे? मॅनड्रेस्ट माणसामुळे झालेली आपत्ती आहे. त्यानंतर बी आहे फॉरेस्ट फायर. हा नॅचरल डिझास्टर आहे बघा. डी डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ, एअर पोल्युशन ड्यू टू स्मोक. आता वाईल्ड लाईफ जे पूर्णपणे सुरक्षित राहू शकत नाही, त्याचं डिस्ट्रक्शन होऊ शकतं पूर्णपणे, ते विपल जाऊ शकतं, एअर पोल्युशन होऊ शकतं, म्हणजे हवेचं प्रदूषण वगैरे आहे स्मोकमुळे. ठीक, त्यानंतर थेफ्ट चोरी आहे. आज चोरी सुद्धा काही बॅनवर रजिस्टर आहे. आता फायनान्शियल लॉस एखाद्या ज्या ठिकाणी चोरी झाली आहे त्या ठिकाणी फायनान्शियल लॉस होणं, त्यानंतर इन्सिक्युरिटी, असुरक्षित वगैरे वाटणं, सोशल डिस्टर्बन्स वाटणं पूर्णपणे. ठीक आहे, हे कोणते थेफ्टचे कारण वगैरे आहेत. पुढचा क्वेश्चन आहे काय म्हटलं इथे 2 नंबरचा, राईट डाऊन द रिझन. तुम्हाला रिझन लिहायचे. इफेक्ट्स अँड द रिमेडियल मेजर्स टेकन फॉर एनी वन टेस्ट सीन ऑर हर्ड बाय यू. आता असा कोणता टेस्ट तुम्ही बघितलाय त्याच्यावर रिमेडियल मेजर जे आहे तुम्ही त्वरित घेणं गरजेचं आहे, हे तुम्हाला लिहायचे. आता तुम्ही जो बघितला असेल तो लिहायचा आहे. इथे मी तुम्हाला फ्लड्स दिलाय बघा, म्हणजे पूर आल्यानंतर. रिझन काय आहे? हेवी रेनफॉल, जर जास्त पाऊस पडला. ओव्हरफ्लोविंग ऑफ रिव्हर्स, तर नद्यांमधून पाणी जास्त प्रकारे वाहू लागलं मोठ्या प्रमाणामध्ये. पुअर ड्रेनेज जे आहेत, जर आपण प्रॉपर इरिगेशन जर केलं नसेल पूर्णपणे, आपल्या गटार वगैरे असेल पूर्णपणे, किंवा आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे ड्रेनेज फॅसिलिटी जर नसेल कोणता, अशा वेळेस तुम्हाला तो फ्लड जो आहे तो जाणवू शकतो. मग इफेक्ट काय होईल त्याचा फ्लडचा बघा. लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. प्रत्येक गोष्टीमध्ये हा इफेक्ट जो आहे ना होतो म्हणजे होतोच. होता लॉस ऑफ लाईफ अँड लॉस ऑफ प्रॉपर्टी. त्यानंतर स्प्रेड ऑफ डिसीज, डॅमेज टू क्रॉप्स. म्हणजे डिसीज जे आहेत म्हणजे आजार पसरू शकतात, पिकं वगैरे जे आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात. हे त्याचे कारण आहे. आता त्याच्यावरती रिमेडियल मेजर्स म्हणजे म्हणतात काय काळजी घेतली पाहिजे बघा. रेस्क्यू अँड रिलीफ ऑपरेशन, सेफ ड्रिंकिंग वॉटर अँड फूड. आता रेस्क्यू म्हणजे लोकांना वाचवलं पाहिजे, रिलीफ ऑपरेशन केले गेले पाहिजे, स्वच्छ पाणी पिले गेले पाहिजे, कोणतं आणि कोणतं अन्न जे आहे आपण कोणतं सुरक्षित खाल्लं गेलं पाहिजे. ठीक. आता रिहॅबिलिटेशन, इफेक्ट पीपल, रिपेअर अँड रोड्स इन द हाऊसेस. आता जे लोक पूर्णपणे या पुरामध्ये फसलेले आहेत त्या लोकांना पूर्णपणे सुरक्षित जागेवरती आणणं गरजेचं आहे. आता जे रोड्स आहे त्यांना रिपेअर वगैरे आहे, हाऊसेस वगैरे आहे त्यांना रिपेअर करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला रिमेडियल मेजर्स हे तुम्ही बघू शकता किंवा घेऊ शकता. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 3 मधला. आता क्वेश्चन विचारला केव्हा गेलेला आहे? मार्च 2024 मध्ये बघा. राईट नेम्स ऑफ एनी 6 मटेरियल विच आर टू बी इन द फर्स्ट एड बॉक्स. आता तुम्हाला इथे 6 विचारले. आता तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे ना सेम रिपीट झालाय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला हाच क्वेश्चन विचारला गेलाय. आता बघा, तुम्हाला एक आणि 6 म्हटलं असं कोणतं फर्स्ट एड मध्ये काय प्रथम जी बॉक्स आहे, पेटी जे आहे त्या पेटीमध्ये असणं महत्वाचं आहे. मग तुम्हाला काय म्हटलंय? विच आर 3 ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटचे 3 ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, उद्दिष्ट सांगा काय. आता बघा, तुम्हाला म्हटले 6 मटेरियल कोणकोणतं असणं महत्वाचं आहे फर्स्ट एड बॉक्समध्ये. कॉटन असणं महत्वाचं आहे, स्टराइल गॉज असणं महत्वाचं आहे, बँडेज आहे, अँटीसेप्टिक लोशन आहे, त्यानंतर सिझर वगैरे आहे, ओआरएस पॅकेट वगैरे आहे. आता हे तुम्हाला 6 दिले. तुम्ही तुमच्या मनानुसार कोणतेही 6 लिहू शकता. आणि हे जे 6 आहे मुलांना कोणतं, हे फक्त आपण इनलिस्ट केले. तुम्हाला तुमच्या बुकमध्ये जवळपास 15 ते 16 जवळपास इनलिस्ट करून दिली. त्यामुळे तुम्ही कोणतेही 6 जे आहेत ना ते लिहू शकतात. कारण सगळेच जे आपल्यासाठी महत्वाचे आहे, पण कॉटन, बँडेज आहे आणि ओआरएस पॅकेट जे आहेत हे खूप जास्त महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं बघा, तुम्हाला 3 ऑब्जेक्टिव्ह लिहायचे डिझास्टर मॅनेजमेंटचे. पहिले बघा, टू सेव्ह ह्युमन लाईव्ह अँड द रिड्यूस इंजुरीज. माणसाची लाईफ सेव्ह करणं गरजेचं आहे, किंवा इंजुरीज आहे म्हणजे जो पूर्णपणे धोका आहे किंवा ज्या माणसाला जखम झालेली असेल असे माणूस कोणता जखम कमीत कमी होणं गरजेचं आहे. इंजुरीज म्हणजे घात कमीत कमी होणे गरजेचं आहे. बघा दुसरं, टू मिनिमाइज लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड द एन्व्हायरमेंट. आता कमीत कमी प्रॉपर्टीचा लॉस झाला पाहिजे आणि एन्व्हायरमेंटचा लॉस झाला पाहिजे. हे ऑब्जेक्टिव्ह असतं डिझास्टर मॅनेजमेंटचं. त्यानंतर टू प्रोव्हाइड क्विक रेस्क्यू.
कोणतं आपण त्वरित प्रतिसाद दिला गेला पाहिजे किंवा जे माणसं त्या प्रतिकूल गोष्टीमध्ये अडकलेले आहेत, पूर असेल, फायर असेल, परत एखाद्या वेळेस फ्लड वगैरे असेल कोणतं किंवा earthquake वगैरे असेल, कोणतं अशा सगळ्या गोष्टींमध्ये जे माणसं वगैरे अडकली, त्या माणसांना पटकन रेस्क्यू करणं, वाचवणं गरजेचं असतं. रिलीफ अँड द रिहॅबिलिटेशन कोणतं त्या माणसाला पूर्णपणे रिलीफ मिळणं गरजेचं आहे, कोणतं सुरक्षित वाटणं गरजेचं वगैरे आहे. त्यांना सेफ जागेवरती आपण शिफ्ट करणं गरजेचं आहे. त्याला काय म्हणतो आपण रिहॅबिलिटेशन. बघा 4 नंबरचा क्वेश्चन काय म्हटले ते फिलिंग द ब्लँक्स इन द स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आता हे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिलंय त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कोणती? म्हणजे पूर्णपणे गावाच्या लेवलपासून तर डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत किंवा डिस्ट्रिक्ट लेवलपासून त्या गावाच्या लेवलपर्यंत कोण ऑथॉरिटी असतात हे तुम्हाला विचारलंय. आता हा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे रेड पेन मध्ये लिहिले हे काय तुम्हाला ब्लँक जागा होती. आता पेपर तुम्हाला जे आलेले आहे काय पूर्णपणे हा चार्ट आला होता आणि चार्टमध्ये काही जागा ज्या आहेत त्या ब्लँक होत्या लास्ट ठेवायचं. मग बघा आपलं पहिल्यांदा याच्यावरती क्वेश्चन पण विचारून येऊन गेला आपला हे चार्ट होते बघा. आता पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट लेवलवरती कोण असतं आणि नॅशनल लेवलवरती कोण असतं. बघा नॅशनल लेवलवरती काय असतं प्राईम मिनिस्टर. ठीक आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA कोणतं आपल्या पूर्णपणे देशाच्या लेवलला कोण असतं प्राईम मिनिस्टर असतं. त्यानंतर चीफ मिनिस्टर कोणतं आपल्याला स्टेट लेवलला असतात स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतात चेअरमन. तालुका लेवलला तहसीलदार वगैरे असतात कोणते तालुका तहसील डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आणि गावाच्या लेवलला सरपंच वगैरे असतात. आणि सरपंच कोणतं जनरल पब्लिक जे आहे ती पूर्णपणे त्यांना सहकार्यासाठी असते. आता इथे बघा ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग द प्रिकॉशनरी वॉर्मिंग आहे. आता हे जे आहे कोणतं आता चेअरमन असेल कोणतं प्राईम मिनिस्टर आहे चीफ मिनिस्टर आहे CM आहे परत कलेक्टर आहे. ह्या पूर्णपणे माणसांना जी NGOज वगैरे आहे ते पण काय करतात मदत करतात असं किंवा भरपूर सारे ऑर्गनायझेशन आपल्याकडे जे आहे कोणतं त्या आपल्याकडं डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी वगैरे असतील त्यांना मदत प्रोव्हाइड करतात किंवा त्यांना सांगतात ऑलरेडी या भागामध्ये डिझास्टर येऊ शकतात किंवा कोणत्या नद्या वगैरे ज्या आहे पूर्णपणे काही तालुके वगैरे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भूकंप येण्याची शक्यता असते कोणत्या अशा भागामध्ये या NGOज आहे पूर्णपणे त्यांची माहिती जी आहे प्रोव्हाइड करत असतात. मग तुम्हाला या ब्लँक जागा लिहायच्या आहे. जास्त करून ह्या जागा विचारल्या गेलेल्या आहे आतापर्यंत आणि या चॅप्टरमध्ये हेच जे क्वेश्चन आहेत ना परत 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 काय रिपीट वगैरे होत असं लास्ट ठेवायचं. बघा पुढचा क्वेश्चन आहे 5 नंबरचा. काय म्हटले ते कम्प्लीट द फॉलोइंग पॅसेज बाय युझिंग अप्रोप्रिएट वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट. पहिल्यांदा या चॅप्टरवरती ब्रॅकेट म्हणजे पॅराग्राफ क्वेश्चन आलं बघा. मार्च 2023 क्वेश्चन आहे. हे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही आन्सर दिले आणि ते आन्सर पूर्णपणे या पॅराग्राफमध्ये भरायचे तुम्हाला. ठीक आहे. आता बघा. पहिलं काय म्हटले ते नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हॅज बीन एस्टॅब्लिश ॲज पर द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005. आता तुम्हाला म्हटलं कोणता 2005चा हा कोणता डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे. Division of this force are working in the army overall. 12 division are working in the country. म्हणजे जवळपास आपल्या भारत देशामध्ये 12 डिव्हिजन आहे. त्यामध्ये जवळपास 2005च्या ऍक्ट नुसार हे काम करतात. बघ इट्स हेडक्वार्टर इन द दिल्ली. म्हणजे दिल्लीला कुठे हेडक्वार्टर येते. आता त्यानंतर अँड इट इज ऍक्शन ऑल ओव्हर द कंट्री विथ द हेल्प ऑफ आर्मी. आता आर्मीच्या कोणत्या पूर्णपणे बेसिस होती या देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये हालचाल चालते. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स इज अन ॲक्शन थ्रू द स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. आता नॅशनल डिझास्टर जे रिस्पॉन्स फोर्स जे आहे कोणता आपली जी पोलीस फोर्स आहे कोणता त्यांच्याबरोबर कामगिरी करते. पर्सनल ऑफ दिस फोर्स have sustainable contribution in the rescue work in disaster like the cyclones, chip sliding, building collapse, etc. आता ही सगळी जे माणसं कोणतं रेस्क्यू करायला ते लोकांना वाचवायला मदत करत असतात. म्हणजे सायक्लोन आला त्यानंतर एखाद्या ठिकाणी जमीन वगैरे जे आहे ते स्लाइड वगैरे झाली त्या ठिकाणी बिल्डिंग कोलॅप्स वगैरे झाली अशा ठिकाणी कोणतं हे सगळी माणसं मदत करतात. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पोलिसांबरोबर जे आर्मी वगैरे आहे कोणत्या त्यांची बेस्ट मॅनेजमेंट कमिटी वगैरे असते आणि या कमिटीनुसार कोणतं ते आपल्याला हेल्प प्रोव्हाइड करत असतात. क्वेश्चन बघा सोपं विचारलंय. काय म्हटलं इथं द फॉलोइंग आर द सम पिक्चर्स ऑफ डेस्ट. आता हे तुम्हाला काही डेस्टचे पिक्चर दिलेले फोटोग्राफ दिलेले. विच प्रिकॉशन वुड यू टेक ड्युरिंग दिस टेस्ट. आता अशा टेस्ट तुम्ही कोणती काळजी घेतली गेली पाहिजे. आता पहिले कोणते मग तुम्हाला अर्थक्वेक म्हटले. आता अर्थक्वेकची तुम्ही काळजी काय घेतली पाहिजे बघा. ड्युरिंग द शेकिंग फॉर टेक शेल्टर अंडर द स्ट्रॉंग टेबल डेस्क अँड प्रोटेक्ट युअर हेड. तुमच्या डोक्याला जे आहे पूर्णपणे प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे म्हणजे आपलं डोकं सांभाळलं गेलं पाहिजे. आपण एखादा डेस्क आहे स्ट्रॉंग त्यांचं टेबल वगैरे आहे त्या खाली आपलं डोकं वगैरे ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्या डोक्याला इंजुरी होणार नाही. त्यानंतर स्टे अवे फ्रॉम द विंडोज ग्लास कपबोर्ड्स इलेक्ट्रिक वायर्स. आपण दूर राहिलं पाहिजे कोणतं विंडोज आहे ग्लास आहे परत कपबोर्ड वगैरे आहे इलेक्ट्रिक वायर आहे पासून. आफ्टर द अर्थक्वेक मूव्ह टू ओपन अँड द सेफ प्लेसेस. अर्थक्वेक होऊन गेल्यानंतर आपण सेफ जागेवरती एखाद्या सुरक्षित जागेवरती जाणं महत्वाचं आहे.
आता आपण दुसऱ्या डायग्राम मध्ये बीचं बघू. आता बघ बीचं कोणतंही फॉरेस्ट फायर आहे किंवा पूर्णपणे फायर ऍक्सिडेंट वगैरे आहे. आता फायर ऍक्सिडेंट झालं कोणता फॉरेस्ट फायर असू द्या किंवा फायर ऍक्सिडेंट असू द्या. आता मुळात हे कोणतं फायर ऍक्सिडेंट वगैरे आहे बघा. प्रिकॉशन काय घेणं गरजेचं आहे. इमिजिएटली मूव्ह अवे फ्रॉम द फायर. कोणता अफेक्टेड एरियाज टू द सेफ प्लेस. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणापासून एखाद्या सेफ जागेवरती आपण जाणं महत्वाचं आहे. बघा, कव्हर नोज अँड माउथ विथ द वेट क्लॉथ टू अवॉइड स्मोक इनिलेशन. आता आपलं जे तोंड आहे पूर्णपणे वेट मेकाने ओल्या कपडे सुरक्षित केले गेले पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या धुराचा त्रास वगैरे होणार नाही. इन्फॉर्म द फायर ब्रिगेड, इमर्जन्सी सर्व्हिस अँड द फॉर इन्स्ट्रक्शन. आता फायर ब्रिगेडला कोणतं अग्निशमन दलाला कॉल वगैरे करणं गरजेचं आहे. इमर्जन्सी सर्व्हिसला बोलवणं गरजेचं आहे या बीएससी सिस्टम मध्ये. आता सी बघू. आपल्याला सी ऑलरेडी माहिती आहे कोणतं स्नेक बाईट वगैरे आहे. आणि त्याचा ऑलरेडी आपण क्वेश्चन पण बघितलाय, प्रिकॉशन कोणकोणते घ्यायचे. आता बघा, स्नेक बाईट वेळेस प्रिकॉशन काय घेणं गरजेचं आहे. डू नॉट पॅनिक. कोणतं घाबरायचं नाही. कोणतं कीप द बिटन पर्सन calm and still. आता ज्या पर्सनला पूर्णपणे साफ चालू त्या पर्सनला पूर्णपणे शांत करायचंय आणि तो एका जागेवरती बसलं वगैरे पाहिजे, त्याला एकदम शांत करा. डू नॉट कट, सक और टाय द वाउंड टाइटली. आता त्या माणसाला ज्या ठिकाणी साप चालते त्या ठिकाणी लगेच तुम्हाला जर माहित नसेल कट करू नका किंवा त्यामध्ये पूर्णपणे वाउंड म्हणजे जे आहेत जखम झाले त्या ठिकाणी टाइटली वगैरे काही बांधू वगैरे नका. ठीक आहे. टेक अ पेशंट इमिजिएटली टू द नियरेस्ट हॉस्पिटल फॉर द अँटीव्हेनम. त्या माणसाला कोणता लवकरच शहराचा जो दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे, त्या दवाखान्यामध्ये देणं महत्वाचं आहे किंवा त्याला अँटीव्हेनम जो डोस आहे तो पूर्णपणे देणं महत्वाचं आहे. ठीक आहे. आता हे पण आहे ज्या ठिकाणी साप चावला ना त्याच्यावरती जर तुम्ही फडकीने जर बांधलं पूर्णपणे टाईट तरी पण चालू शकतं. एवढं पण टाईट बांधलं त्या ठिकाणी जखम वगैरे होईल. मग काय त्या माणसाला पूर्णपणे शांत करा. जखमेवरती काही टाईट वगैरे काही बंद करून तुला जखमेच्या वरती बांधा पूर्णपणे आणि त्या पेशंटला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचता येईल याकडे लक्ष द्या. पुढचा क्वेश्चन काय विचारलाय 7 नंबरचा. व्हॉट इज मीन बाय डेस्टर? डेस्टर म्हणजे काय? आता हा क्वेश्चन ऑलरेडी आपण बघितलाय. राईट एनी टू एक्झाम्पल ऑफ इच नॅचरल एन्व्हायरमेंट डेस्टर. तर तुम्हाला नॅचरल डेस्टर जो आहे म्हणजे मानवनिर्मित असेल किंवा निसर्गनिर्मित असेल कोणते त्यांचे दोनचे एक्झाम्पल द्यायचे. केव्हा विचारलाय? मार्च 22 ला क्वेश्चन विचारलाय. आता आपण बघू मग डेस्टर म्हणजे काय. A disaster is a sudden, harmful event that cause heavy loss of life, property and environment and disturb the normal life. आता डिसास्टर म्हणजे काय? आपत्ती म्हणजे काय? जी पूर्णपणे आपल्या नॉर्मल लाईफला अफेक्ट करते. माणसाचा लॉस होऊ शकतो, प्रॉपर्टीचा लॉस होतो, एन्व्हायरमेंटचा लॉस होतो. आणि कोणतं नॉर्मल लाईफ काय होते? अफेक्ट होते. याला त्यांना आपण डिसास्टर म्हणतो. बघ एक्झाम्पल कोणतं मग डिसास्टरचं? अर्थक्वेक आहे, नॅचरल डिसास्टरचं. फ्लड आहे, सायक्लोन आहे, सुनामी आहे. आता त्याच्यामध्ये कोणते तुम्ही 2 जर लिहिले तरी पण ते सफिशियंट आहे. आपल्याला 2च विचारले, आपण 2च लिहायचे. पण तुम्हाला मी एक्स्ट्रा 2 दिलेले आहे इथं. तुम्ही ते पण वाटलं तर लिहू शकता. जर आठवलं नाही तर. त्यानंतर मॅनमेड आहे, लिकेज ऑफ टॉक्सिक गॅसेस आहे, फायर ऍक्सिडेंट वगैरे आहे किंवा टेरिस्ट अटॅक आहे, वार आहे. हे तुम्हाला एक्झाम्पल कोणते? मॅनमेडचे. म्हणजे मार्क्स हातून कोणते लेख काढता येते ते तुम्हाला लिहायचे आणि निसर्गात कोणते करू शकता हे तुम्हाला लिहायचे. मग आपण निसर्गात काढणारे लिहिले आणि मानवाच्या हातून काढणारे जे आहेत ते लिहिले आणि होतं डेस्टची डेफिनेशन. पुढचा क्वेश्चन आहे बघा 8 नंबरचा. काय म्हटलं इथे? फॉलोइंग आर द पिक्चर ऑफ सम डिझास्टर. तुम्हाला काही डिझास्टरचे तुम्हाला पिक्चर दिले, फोटोग्राफ दिले. ठीक आहे. हाऊ विल यू प्री अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट इन केस यू फेस एनी ऑफ डिझास्टर. आता तुम्हाला म्हटलंय ए, बी आणि सी हे 3 तुम्हाला डिझास्टर दिले. आता या डिझास्टरच्या वेळेस तुम्ही प्री आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट कसं कराल? तुम्ही जर या कंडिशनमध्ये जर असाल तर हे तुम्हाला विचारलंय. म्हणजे आपल्या कंडिशन ए, बी आणि सी मध्ये प्री आणि पोस्ट आपण काय काय करू हे आपल्याला लिहायचंय. चला तर मग आता पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला आपण ए पासून सुरुवात करू, नंतर बी, नंतर सी. या तिघांचं एक बघू. आता हा ऑक्टोबर 21 ला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. बघा, याच्यामध्ये आपल्याला लिहायचंय प्री डिझास्टरचं लिहायचंय आणि पोस्ट लिहायचंय. म्हणजे गॅस लिकेज जे आहे पहिल्यांदा आपल्याला म्हटलंय प्रॉब्लेम जो आहे त्यासाठी आपण काय करू शकतो बघा. रेग्युलरली चेक द गॅस स्टोव पाईप्स अँड रेग्युलेटर. आपल्या घरामध्ये जो गॅस पाईप जो आहे म्हणजे रेग्युलेटरचा जो पाईप आहे आपण दररोज चेक करू. इन्शुअर प्रॉपर व्हेंटिलेशन इन द किचन. किचन मध्ये प्रॉपर हवा वगैरे आहे की नाही हे आपण चेक करू. जेणेकरून घराचं म्हणजे गॅस लिकेज झाल्यानंतर तो गॅस बाहेर पडून घरामध्ये कोणताही धोका राहणार नाही. बघा, कीप द गॅस सिलेंडर इन द अपराईट पोझिशन. आता कायमस्वरूपी ही सिलेंडर जे आहेत अपराईट पोझिशन मध्ये राहील ही आपण काळजी घेऊ. डू नॉट एक्सपायर ऑर डॅमेज द गॅस पाईप्स. आता गॅस पाईपला आपण एक्सपायर किंवा डॅमेज होण्यापासून वाचवू. आपण दररोज जर काळजी जर घेतली आपल्याला माहिती आहे गॅस लिकेज वगैरे होऊ शकत नाही. आणि जर झालंच तर बघा, पोस्ट डिझास्टर आफ्टर इमिजिएटली टर्न ऑफ द गॅस सप्लाय अँड ओपन ऑल द डोर्स अँड विंडोज.
जर आपल्याला कळलं की गॅस लिकेज झाला अशा वेळेस इमिजिएटली आपण काय करू, लगेच गॅस जो आहे ते सिलेंडर बंद करू पूर्णपणे. त्यानंतर दरवाजे वगैरे आहे पूर्णपणे ओपन करून देऊ. मूव द अफेक्टेड पर्सन टू फ्रेश एअर. आता ज्या पर्सनला अफेक्ट झालंय कोणतं अशा वेळेस आपण त्याला पूर्णपणे फ्रेश एअरमध्ये नेऊ. त्यानंतर लगेच इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये आपण फायर ब्रिगेडला बोलवू. त्यामुळे टेक अफेक्टेड पर्सन टू डॉक्टर ऑर हॉस्पिटल इफ द रिक्वायर्ड. जर त्या माणसाला खूपच गरज असेल अशा माणसाला कोणतं हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे गॅस लिकेज होण्याच्या अगोदर आणि गॅस लिकेज झाल्यानंतर आपल्याला 2 कंडिशन लिहायच्या होत्या. मग आपण दोन्ही कंडिशन सांगितल्या आहे. ठीक आहे, ते तुमच्या मनाने लिहू शकतो मी. आता हे वाक्य फक्त तुम्हाला कोणतं इन्शुअर करायला दिले, की अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तुम्ही तुमच्या मनाने फक्त याच्या रिलेटेड जे प्री आणि पोस्ट जे आहेत, म्हणजे डिझास्टर होण्याच्या अगोदर, आपत्ती येण्याच्या अगोदर आणि आपत्ती आल्यानंतर काय काय करू शकतो हे तुम्हाला लिहायचंय. आता आपण बी कंडिशन जाऊ. तर बघा बी कंडिशन आहे. आता यामध्ये मुलं लढाई वगैरे करताय, व्हायलन्स वगैरे होतोय, मारामाऱ्या वगैरे होत आहे. आता अशा कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो बघा, व्हायलन्स, फाईट आणि सोशल डायरेक्टर जो आहे. आता प्री मध्ये आपण काय करू शकतो बघा, प्रॅक्टिस अँगर कंट्रोल अँड प्रॉपर कम्युनिकेशन. मुलांमध्ये रागावरती कंट्रोल कसा ठेवायचा, प्रॉपर कम्युनिकेशन कसं ठेवायचं, करायचं, हे आपण बघू शकतो. त्यानंतर फॉलो डिसिप्लिन न्यू स्कूल अँड पब्लिक प्लेसेस. आता शाळेमध्ये प्रॉपर डिसिप्लिन म्हणजे शिस्त वगैरे ऐकणे मुलांमध्ये पब्लिक प्लेसेसमध्ये, हे आपण बघू शकतो. त्यानंतर तिसरं, रिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट पीसफुली विदाऊट द व्हायलन्स. आता जे भांडण वगैरे आहे किंवा काही मारामाऱ्या वगैरे असतील, काही मुलांमध्ये शब्द असेल, अशा वेळेस आपण ते पीसफुली म्हणजे शांतीपूर्वक ते व्हायलन्स मिटवू शकतो. हे आपण रिझॉल्व्ह केलं पाहिजे. म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये शांत राखली पाहिजे, डिसिप्लिन राहिली पाहिजे शाळेमध्ये, आणि रागावरती कंट्रोल कसं ठेवायचा, प्रॉपर कम्युनिकेशन कसं करायचं, हे मुलांना आपण शिकवू शकतो. त्यानंतर पोस्टमध्ये काय करतो बघा, गिव्ह फर्स्ट एड टू द इंजुअर पर्सन. समजा या मुलाला जर लागलंय तर त्या मुलासाठी आपण फर्स्ट एडचा वापर करू शकतो. इंजुअर पार्टला आपण लगेच तात्काळ मदत करू शकतो. इन्फॉर्म टीचर और पॅरेंट्स. आता त्यांच्या शिक्षकांना किंवा पॅरेंटला सांगणं महत्वाचं लगेच. इन्फॉर्म पोलीस और ऑथॉरिटीज इफ द मॅटर इज सिरियस. जर जखम खूपच खोलवर गेली असेल कोणता अशा वेळेस पोलिसांना किंवा बाकीच्या ऑथॉरिटीला सांगणं महत्वाचं आहे. टेक काउन्सिलिंग अँड इन्शुअर सच इन्सिडेंट डू नॉट हॅपन अगेन. त्यानंतर शाळेमध्ये जर समजा असे इन्सिडेंट कायम होत असतील तर अशा वेळेस कोणतं शाळेमध्ये काउन्सिलिंगचे एखादा जे एक्सपर्टीज माणसं आहे त्यांना बोलवून पूर्णपणे शाळेमध्ये असे सेशन घेऊन कोणतं शाळेमध्ये परत इन्सिडेंट असे होऊ नये यासाठी कोणता प्रयत्न केला गेला पाहिजे. हे झालं बी नंबरचं. आता सी बघू आपण. त्यानंतर पुढचं आहे फ्लड किंवा सायक्लोन वगैरे आहे, वारा जास्त येतोय अशा वेळेस बघा. प्री मध्ये काय केलं पाहिजे आपण, फॉलो वेदर वॉर्निंग अँड अलर्ट्स. आता आपण टीव्हीवरती बातम्या वगैरे ऐकतोय, वेदर म्हणजे हवामानाचा जो अंदाज वगैरे आहे त्याचा अलर्ट आपण बघितलं गेलं पाहिजे. कीप अन इमर्जन्सी किट रेडी, टॉर्च, मेडिसिन, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. आता आपण अशा वेळेस कोणतं टॉर्च वगैरे असेल, समजा लाईट गेली, अंधार वगैरे पडला, अशा वेळेस आपले टॉर्च असेल, मेडिसिन असेल आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे आहेत आपल्यासोबत राहिले पाहिजे. ठीक आहे. मूव्ह अवे फ्रॉम द लो लेइंग एरियाज इन ॲडव्हान्स. कोणतं आपण मूव्ह झालं पाहिजे, कोणतं असा जो एरिया आहे ज्या ठिकाणी फ्लड वगैरे येणार नाही अशा ठिकाणी आपण ॲडव्हान्समध्ये सेफ राहिलं पाहिजे. स्टे अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक स्विचेस अँड अप्लायन्सेस ड्युरिंग द हेवी रेन. ज्यावेळेस जास्त पाऊस येतोय अशा वेळेस कोणतं इलेक्ट्रिक स्विच वगैरे जे आहे, जे अप्लायन्सेस वगैरे आहे, म्हणजे लाईटीच्या वस्तू आहे, अशापासून आपण दूर राहिलं पाहिजे. हे झालं कोणतं फ्रीज मधलं बिफोर. आफ्टर काय केलं पाहिजे, जर जास्त सायक्लोन वगैरे आला किंवा फ्लड वगैरे आला, पाऊस वगैरे आला तर. आता बघा, स्टे इन द सेफर शेल्टर. म्हणजे अशा जागेवरती राहायचं आहे कोणतं ती जागा सेफ असेल पूर्णपणे. डू नॉट वॉक इन फ्लड वॉटर इज देअर इज द रिस्क ऑफ इलेक्ट्रिक शॉक अँड इन्फेक्शन. आता जर पाऊस पडतोय पूर्णपणे हेवी रेनफॉल होतोय, आपण सेफ जागेवरती राहिलं पाहिजे पूर्णपणे. जास्त पण आपण असा जो एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला शॉक वगैरे बसेल अशा ठिकाणी गेलं नाही पाहिजे, किंवा पाण्यामध्ये असं ज्या ठिकाणी आपला अंदाज नाही पाण्याचा कोणता अशा ठिकाणी बिलकुल जायचं नाही. ठीक आहे. यूज क्लीन अँड सेफ ड्रिंकिंग वॉटर. अशा वेळेस कोणतं स्वच्छ पाणी जे आहे ते जर भेटलं आपल्याला प्यायला तर आपण ते वापरले गेले पाहिजे किंवा पिले गेले पाहिजे. एंटर डॅमेज हाऊस और बिल्डिंग ओनली आफ्टर द प्रॉपर इन्स्पेक्शन. आता आपण ज्या घरामध्ये राहतोय किंवा ज्या घरामध्ये प्रवेश करतोय त्या घर प्रॉपर बिल्डिंग मधले आहे की नाही अशा घरामध्ये प्रॉपर प्रत्येक इन्स्पेक्शन करून पूर्णपणे बारकाईने बघूनच आतमध्ये एंटर केलं पाहिजे. टेक हेल्प फ्रॉम द रिलीफ कॅम्प्स अँड गव्हर्नमेंट एजन्सीज. आता रिलीफ कॅम्प जे आहे पूर्णपणे ते आपलं वाचू शकतात, अशा कॅम्पचा आधार घेतला पाहिजे आणि गव्हर्नमेंट एजन्सीला आपण कळवलं पाहिजे. हे पण महत्वाचं आहे. किंवा गव्हर्नमेंट एजन्सीचा आपण आधार घेतला पाहिजे, असं पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फ्लड आल्यानंतर काय करायचं, त्यानंतर मारामारी झाल्यानंतर काय करायचं, किंवा फ्लॅश वगैरे असतील किंवा गॅस लीक झाल्यानंतर काय करायचं, थोडं थोडक्यात अंदाज द्यायचा आपल्याला, म्हणजे लिहायचं त्यामध्ये प्री मध्ये आणि पोस्ट मध्ये या दोन्ही गोष्टी. बघा पुढचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन. काय म्हटलं इथं, द बिल्डिंग इन विच यू आर रेसिडिंग हॅज कॉट फायर ऑन द ग्राउंड फ्लोअर. तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहताय
त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोर जो आहे त्याला आग लागली. मग काय म्हटले, व्हाय नेसेसरी, व्हॉट नेसेसरी रेस्क्यू स्टेप विल यू टेक. मग तुम्ही कोणते स्टेप जे आहेत उचलाल, म्हणजे कोणतं पाऊल उचलाल असं. म्हणजे तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहता त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला आग लागली, अशा वेळेस तुम्ही काय कराल, थोडं हा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. मग तुमच्याकडे रेस्क्यू स्टेप आहे बघा. तुम्ही तुमचा जो अलार्म आहे रेज अलार्म जो आहे इमिजिएटली वाजवला पाहिजे किंवा मोठमोठ्याने ओरडलं पाहिजे, फायर फायर कोणतं, जेणेकरून बाकीचे रेसिडेंट्स वाले जे आहेत कोणत्या जागेवर होतील किंवा त्यांना कळेल की आग वगैरे लागली. इमर्जन्सी सर्व्हिसला कॉल करण्यावर आहे, फायर ब्रिगेड आहेत तुम्हाला म्हटलं, 101 नंबर जो आहे त्यांना कॉल करून त्यांना इमर्जन्सी सिच्युएशनची माहिती देणार. तुमच्या घरामध्ये स्विच ऑफ आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे आहे, म्हणजे त्याचं तात्काळ लगेच स्विच ऑफ करणं गरजेचं वगैरे आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण घरामध्ये जे इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे असतील अशा पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे. ठीक आहे. दिस हेल्प्स टू प्रिव्हेंट शॉर्ट सर्किट अँड फर्दर स्प्रेड ऑफ फायर. अशा वेळी जर पूर्णपणे ते बंद असेल किंवा ते शॉर्ट सर्किट होणार नाही आणि फायर वगैरे ज्यामध्ये आग वगैरे पसरणार नाही. आता अशा वेळेस लिफ्ट पण वापरायची नाही. कोणता, यूज द स्टेअरकेस टू मूव्ह आउट ऑफ द बिल्डिंग सेफ्टी. म्हणजे अशा वेळेस लिफ्ट वापरायचं कोणता, तुम्ही जो स्टेअरकेस वगैरे किंवा ज्या पायऱ्या वगैरे आहे या पायऱ्यांचा प्रॉपर वापर करून खाली उतरले गेलं पाहिजे. पण प्रॉपर उतरले गेलं पाहिजे. बिल्डिंगला कोणत्या हिशोबामध्ये आग वगैरे लागली हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला अजून काही दिलेले, आता एवढं पण लिहिण्याची गरज नाही. जवळपास तुम्हाला 3 मार्कला क्वेश्चन, हा तुम्हाला 6 पॉईंट लिहायचे. मग जवळपास 1, 2, 3, 4. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला अजून 2 पॉईंट म्हणजे 5-6 पॉईंट दिले. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही 2 पॉईंट लिहा. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट दिले आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटले, कव्हर नोज अँड माउथ विथ द वेट क्लॉथ. तुम्ही जर तोंड जे आहे तुमचं पूर्णपणे आपलं तोंड झाका कशाने, वेट क्लॉथने, ओल्या कपड्याने. ठीक आहे. क्रॉल, कोणतं क्रॉल लो इन केस हेवी स्मोक. तर जास्त जर पूर्णपणे धूर वगैरे होत असेल अशा वेळेस तुम्ही कोणत्या फ्रेश एअर घेण्याचा प्रयत्न वगैरे करा, जर नॉर्मल एअर तुम्हाला जर येत नसेल तर. ठीक आहे. म्हणजे जर बिल्डिंग मध्ये जास्त धूर झाला असेल तर अशा वेळेस हेल्प चिल्ड्रन, कोणता एल्डरली आणि इंजुअर पर्सन. आता जे पूर्णपणे लहान मुलं आहे की मोठे म्हातारे वयस्कर माणसं वगैरे आहे यांना मदत वगैरे करा, त्यांना सेफ कसं बाहेर काढता येईल हे बघायचं वगैरे आहे. त्यानंतर फायर एक्स्टिंग्विशनला कोणता फायर मॅनेजेबल कसं करता येईल पूर्णपणे ते बघायचं आहे. डू नॉट अटेम्प्ट टू, कोणता फाईट अँड द लार्ज फायर. कोणता तुम्ही अटेम्प्ट करू नका पूर्णपणे किंवा या लार्ज फायरला बोलव वगैरे, असे तुम्ही 2-3 माहिती देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय म्हणते तुम्हाला, जर बिल्डिंगला जर आग लागली तर अशा वेळेस तुम्ही काय कराल, तुम्हाला फक्त 6 वाक्य लिहायचे जेणेकरून आपल्याला 3 मार्क्स वगैरे बघायला भेटतील. ठीक आहे. प्रॉपर आता तुम्हाला हे जे वाक्य दिले 1, 2, 3, 4 हे तुम्हाला थोडक्यात माहिती दिली की तुम्ही काय काय पॉसिबिलिटीज जे आहेत त्या ठिकाणी करू शकता. आता हा शेवटचा व्हिडिओ आहे कोणता 3 मार्क्सचा जो आहे, कारण यानंतर फक्त 5 मार्कचा क्वेश्चन वगैरे आहे आपल्याकडे. आपण आतापर्यंत कव्हर केले 10 चॅप्टर एकूण. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या 10 चॅप्टर पूर्णपणे 2x वरती स्पीडवरती जाऊन बघा, जेणेकरून तुमचा टाइमपास नाही होईल आणि तुमच्या क्वेश्चनचे रिव्हिजन पण होईल. वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 10, डिझास्टर मॅनेजमेंट. याच्यामधील 5 मार्च PYQ झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 5 मार्चचे PYQ आहे पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 5 मार्चच्या PYQ ला. बघा, आपला 5 मार्कचा पहिला PYQ आहे जो की तुम्हाला विचारलाय जुलै 2020 मधला क्वेश्चन. काय म्हटलंय, व्हॉट इज मीन बाय डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, तर तुम्हाला बी विचारलाय. क्लासिफाय द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज इन टू प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे आता ह्या ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला एकूण 4 दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं प्री डिझास्टर आहे आणि पोस्ट डिझास्टर आहे. म्हणजे आपत्ती येण्याच्या अगोदर आणि आपत्ती आल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी करणं महत्वाचं आहे ते तुम्हाला या 4 ओळखायच्या. आता 2-3 तुम्हाला प्री मध्ये येतील आणि 2-3 जे आहे तुम्हाला पोस्ट मध्ये येईल. म्हणजे या 4 कोणत्या 2 प्री मध्ये किंवा 3 प्री मध्ये 1 पोस्ट मध्ये हे तुम्हाला ओळखायचं. त्यानंतर सी मध्ये तुम्हाला हा टेबल जो आहे, ही डायग्राम आहे, पाय डायग्राम ती पूर्ण कंप्लीट करायची. इथे काय म्हटलंय, नेसेसरी मटेरियल इन द फर्स्ट एड बॉक्स. आता फर्स्ट एड बॉक्स मध्ये तुम्हाला कोणकोणतं मटेरियल असणं गरजेचं आहे हे तुम्हाला ओळखायचं. मग बघू आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, याच्यामध्ये कोणते पोस्ट मध्ये कोणते प्री मध्ये येतील आणि याच्यामध्ये ही डायग्राम आपण कंप्लीट करूया. आता बघा, पहिले काय म्हटलं तुम्हाला, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय. तर बघा, इथं आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर म्हणजे काय रे? आपत्ती. मॅनेजमेंट म्हणजे काय, व्यवस्थापन. आता आपल्याला लिहायचं बघा, डिझास्टर मॅनेजमेंट इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड द इम्प्लिमेंटिंग मीन्स द बिफोर, ड्युरिंग, द आफ्टर अ डिझास्टर. म्हणजे भूकंप आल्यानंतर किंवा एखादी आपत्ती आल्यानंतर किंवा आपत्ती आल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट करणं, प्रॉपर व्यवस्थापन करणं, याला काय म्हणतो आपण, डिझास्टर मॅनेजमेंट. टू रिड्यूस लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. रिड्यूस म्हणजे काय, कमीत कमी लॉस आणि प्रॉपर्टी लॉस झाला पाहिजे.
किंवा लाईफचा लॉस झाला पाहिजे. प्रोव्हाइड इमिजिएट रिलीफ टू अफेक्ट पीपल अँड हेल्प इन रिहॅबिलिटेशन अँड द कन्स्ट्रक्शन. आता काय म्हटलंय, आता डेस्ट आपण कसं म्हणतो, आता एखादी आपत्ती आल्यानंतर किंवा त्या आपत्ती झाल्यानंतर आपला जो लोकांचा लॉस आहे, म्हणजे लाईफ लॉस आहे, प्रॉपर्टी लॉस आहे, किंवा ज्या माणसांना पूर्णपणे त्या डेस्ट पासून धोका म्हणजे परिणाम झालाय, अशा माणसांना लवकर इमिजिएट हेल्प मिळणं वगैरे असेल, त्यांना पूर्णपणे एखाद्या दुसऱ्या जागेवरती शिफ्ट करणं वगैरे असेल, किंवा त्यांचे घर जे आहे पूर्णपणे रिकन्स्ट्रक्शन करणं असेल, याला म्हणतो आपण डिझास्टर मॅनेजमेंट. मग तुम्हाला तुमच्या वेळाने ही डेफिनेशन पूर्णपणे लिहायची. आता आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? एखादी गोष्ट झाल्यानंतर किंवा होण्याच्या अगोदर आपण पूर्वपणे तयारी वगैरे करणं, किंवा एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर त्या लोकांना, त्या माणसांना, त्या व्यक्तींना किंवा बाकीच्या पूर्णपणे आपली जी प्रॉपर्टी आहेत किंवा लाईफ लॉस वगैरे आहे यांना तात्काळ मदत करणं, हे कोणतं डिझास्टर मॅनेजमेंटचं काम आहे. यालाच काय म्हणतो आपण? डिझास्टर मॅनेजमेंट. आता पुढचं बघा, आपण ह्या ज्या 4 ऍक्टिव्हिटी आहे कोणतं, प्री रेस्ट मध्ये आणि पोस्ट रेस्ट मध्ये काय केलंय, सेग्रिगेट केलंय. बघा, आयडेंटिफाय द रेस्ट प्रोन एरियाज. आता हे पहिलं काम आहे. आता डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती कोणकोणत्या भागामध्ये होऊ शकते हे पहिलं बघणं काम आहे. असं नाही की पूर्णपणे भूकंप होऊन गेलाय पूर्णपणे नंतर आपण बघायचं कोणतं या भागात भूकंप येऊ शकत होता, मग ती गोष्ट अगोदरच करणं गरजेचं आहे. क्विक एस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर. आता एखादा आपत्ती येऊन गेल्यानंतर कोणत्या त्या ठिकाणी हेल्प सिस्टम जे आहे पूर्णपणे हेल्प सेंटर उभारणं तात्काळ गरजेचं आहे. म्हणजे काय, ही पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटची घटना वगैरे आहे. बघा, पार्टिसिपेशन ऑफ कोणता प्रेफरली लोकल पीपल सेव्ह फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग हेल्प ऑफ विक्टीम. आता ही पण पोस्टची, म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर कोणत्या लोकांची लाईफ सेव्ह करणं, विक्टिम्स लाईफ म्हणजे कोणत्या ज्यांना आपत्तीचा त्रास झालाय, डिझास्टर त्रास झालाय, ही कोणती पोस्ट आहे. त्यांचं गेट स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. आता स्पेशल ट्रेनिंग डिझास्टर मॅनेजमेंट केव्हा देतो आपण, डिझास्टर येण्याच्या अगोदर जे पण लोकांना आपण प्रिपेअर करतो त्यासाठी ट्रेनिंग महत्वाची वगैरे आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. मग आपण पहिली कोणती प्री मध्ये बघितली, ही म्हणजे आपत्ती येण्या अगोदर, ही आपत्ती आल्यानंतर, दुसरं पण कोणतं, तिसरी ही आपत्ती आल्यानंतर, आणि ही आपत्ती येण्याच्या अगोदर. लास्ट बघा आपल्या याच्यामध्ये, नेसेसरी मटेरियल इन द फर्स्ट एड बॉक्स. आता फर्स्ट एड बॉक्स मध्ये कोणकोणतं मटेरियल असं महत्वाचं आहे. आता तुम्हाला हे 4-5 सांगितले, तुम्ही अजून पण लिहू शकता बघा. बघा, कॉटन आहे, अँटीसेप्टिक सोल्युशन आहे, डेटॉल आहे, सॅव्लॉन वगैरे आहे, बँडेज आहे, परत कॉटन बॉल्स वगैरे आहे. या आपल्या महत्वाच्या गोष्टी वगैरे आहे. आता ह्या 4 गोष्टी मी इथे लिहिल्या आहे. तुम्ही अजून गोष्टी लिहू शकता. आता कॉटन गरजेचं आहे आपल्याकडे, अँटीसेप्टिक पण गरजेचं आहे, बँडेज पण गरजेचं आहे. आता तुम्ही सीझर ऐवजी म्हणजे कात्र्याऐवजी अजून पण 2-3 गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आपल्या पूर्णपणे चॅप्टरमध्ये जवळपास आपल्या 16-17 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. त्या 16-17 गोष्टीमध्ये तुम्ही या 5-6 गोष्टी कोणत्याही पण लिहू शकता. ठीक आहे.